एनसीपीच्या कार्यक्रमात चर्चा फक्त एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची. कार्यक्रमाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका. अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भर कार्यक्रमात टोला. लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो. एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो. सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा माझ्या नावानं रेकॉर्ड. एनसीपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी. लाडक्या बहिणी ज्या विभागात मोडतात त्यांना त्या विभागाचा निधी दिला. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरनं अजित पवारांचं प्रत्युत्तर. शिरसाटांचे गैरसमज चर्चेतनं दूर करण्याचं वक्तव्य. पुरंदरच्या कुंभारवळण गावात पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची. प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते ग्रामस्थ. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप. मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज मेगा ब्लॉकमधनं सुटका. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा. मध्य रेल्वेवरील मोटरबंदी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद. आंदोलन मागे. प्रशासनासोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा. मुंबईकरांना मोठा दिलासा. नागपुरात पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट स्वीकारणार नसल्याचा पंप चालकांचा निर्णय. राज्यात पुढचे 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. केदारनाथ पाठोपाठ बद्रीनाथ मंदिराचे दरवाजेही आज उघडणार. मंदिरावर आणि सिंहद्वारावर फुलांची आकर्षक सजावट. देशभरातील भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी.